नमस्कार, माझं नाव पूनम आणि आज मी तुम्हाला पान शॉट रेसिपी दाखवणार आहे. इकडे मी कलकत्ता पानं घेतलेली आहेत. 6 पानं आहेत. पानं बघा, आपले गादीवर खायची पानं मिळतात ना, त्याच्या विरुद्ध त्याच्यापेक्षा ही वेगळी पानं आहे. ती देठाची पानं. एक पान आपण कसं आणलेलं आहे? कलकत्ता पान. एक पान 5 रुपयाला. आणि तो नॉर्मल 1 रुपयाला एक पान असतो ना. हो. आणि पानं आहेत ना टेस्टी खूप असतात. त्याचा स्वाद पण चांगला येतो. नॉर्मल पानांमध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. खूप फरक आहे, म्हणून आपण हीच पानं घ्यायची. हो. थोडी महाग आहे पण ती टेस्टी चांगली आणि स्वाद पण चांगला येतो. आता याची मी पहिली देठ कापून देते. देठ कापून इकडे आपली दीर आलेली आहे. देठ काढले. आता याच्यामध्ये थोडं पानं बारीक करून घ्यायची. जे 1/4 कप बडीशोप घेतलेलं होतं ना, ते मी आता याच्यामध्ये टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता इथे 1/4 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं होतं ते टाकते. साखर 2 चमचे. आणि साखर टाकल्यानंतर आता इकडे पानं टाकायची. आता मी जरा मिक्सरला लावून घेते. सुकच, पाणी नाही टाकायचंय. हे आपलं सुकच वाटून झालंय. आता याच्यामध्ये 4 टेबलस्पून जे गुलकंद होतं ना, ते आपण ऍड करूया. गुलकंद दिसायला किती सुंदर आहे ना, तेवढंच खायला पण सुंदर असतो. त्याच्या स्वीट टेस्टमुळे रेसिपीला स्वीटनेस येतो. आता त्याच्यामध्ये थोडासा आपण 2 टीस्पून पाणी टाकायचं. 2 टेबलस्पून. मला वाटून छान झालाय. तुम्हाला दाखवते कसं वाटलंय बघा. आणि पाणी आम्ही थोडं अजून टाकलं होतं याच्यात. हा, 2-3 टेबलस्पून पाणी टाकायचं. ते आपलं ग्राइंड करून झालेलं आहे. आता आपण सर्व डब्यात काढून घ्यायचं. आपण वाटून घेतलेलं होतं ना, ते हे मिक्सचर. आता याच्यामधून मी 3 टेबलस्पून घेते. हे ना आपण आपल्याला जेव्हा पाहिजे असेल ना तेव्हा बनवायला घेऊ शकतो. आणि जे रिमेनिंग आहे ना ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीज मध्ये. जेव्हा कधी पाहिजे असेल तेव्हा बनवून प्यायचं. ह्याच्यामधून मी 3 टेबलस्पून. हे 1 2 आणि 3 म्हणजे हे बाकीचं आता हे ते स्टोअर करून ठेवायचं. बंद करायचं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं. आपण फ्रीज मध्ये ठेवून आलो म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण असं ज्यूस बनवायला घ्यायचं ना फ्रीज मध्ये. आणि ते आपण फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर किती दिवस राहील? फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर ते 10 दिवस राहील. आता ना हे जे मिक्सचर होतं ना त्याच्यामध्ये मी 200 ml आईस्क्रीम ऍड करते. आपल्याला जर फ्लेवर दुसरा हवा असेल तर आपण चॉकलेट आईस्क्रीम पण ऍड करू शकतो. आणि 200 ml मिल्क. हे आपलं उकडलेलं दूध आहे. दोन्हीचं मेजरमेंट सेम असलं पाहिजे. आईस्क्रीम आणि मिल्क. आता हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे प्रॉपरली. आता मी इकडे ना पिठी साखर ऍड करते. 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून. एकदम भारी झालंय. कलर आता मस्त दिसतोय. झाली आपली रेसिपी रेडी. एकदम मस्त रेडी. आता फक्त टेस्ट करायचं बाकी आहे. मम्मी हे आपण आणलेलं माहिती डिमांड वरून. आज जाऊन यूज होणार आहे की धुवायला घे जरा आपण. इकडे आता आपली रेसिपी ही रेडी आहे. आता मी याच्यामध्ये तुम्हाला ओतून दाखवते. ड्राय फ्रुट्स ना. येस. मस्त ना. अजून छान वाटतं. मस्त लय भारी. तिथे बघा आपली रेसिपी रेडी आहे पान शॉट. आता आम्ही तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. मी पहिलेच दिलं त्यांना. हे बघा, घ्या तुम्हाला. आता ते तुम्ही सर्व नक्कीच बनवून बघा. आता आम्ही पहिले टेस्ट करतो. चिअर्स. पिल्या एक तर सांगू शकतो ते पान आणि गुलकंदाची चव आली आहे ना. आणि चव विचारला गोड कसं झालं एकदम छान लागते मम्मी. खूपच मस्त लागते. भरपूर म्हणजे भारी झालं एकदम. आणि तुम्हाला सांगतो तुमच्या घरी जर पाहुणे येणार असतील तो ताट जो आता आपण बघितलाय तो ताट जर आपण असं समोर नेलं तर माणसं म्हणजे जे बघणार असतील ना एकदम खुश होतील ना म्हणून. ते म्हणतील काय बनवून आणलं आणि किती वेगळं वाटतं. नाही काय आहे ते पहिलं प्यायला द्यायचं. बघूनच खुश होतील. पहिल्या आधी तुम्ही करून प्या म्हणजे तुम्हाला माहिती पडेल हे काय आहे ते. सिप घेऊन प्यायला वाटतं एकदम मस्त. त्यामध्ये आपण सोप पण वापरली मम्मी. सोपची पण चव येते.
रेसिपी एकदम छान आहे आणि काहीतरी वेगळीच रेसिपी आहे, आउट ऑफ द बॉक्स रेसिपी आहे ही. तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब, बेल आयकॉन वाजवा आणि रेसिपी कशी बनवली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पूनम कमेंट वाचतेस ना? हो, तुला कसं वाटतं कमेंट वाचून? छान वाटतं, मजा येते कमेंट्स वाचायला.